ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए। नमस्कार। हे जे विज्ञान प्रदर्शन प्राथमिक विद्या मंदिर नारायणमळा यांनी जे विज्ञान प्रदर्शन घडवलेलं आहे, खूपच सुंदर असं विज्ञान प्रदर्शन आहे आणि यामध्ये ज्या कलात्मक आणि रचनात्मक ज्या गोष्टी केलेल्या आहेत, खरंच खूप खूप सुंदर केलेलं आहे। विशेष करून शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूपच कौतुक, आणि इतकं सुंदर अशी मांडणी केलेली आहे आणि मुलांच्या जिज्ञासेला चालना देणारे असे उपक्रम आहेत, त्यामुळे खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। प्राथमिक विद्या मंदिर नारायणमळा या शाळेचा विद्यार्थी 2012ला माझी 10वी पासआउट झालं। भरपूर गोष्टी मी आयुष्यात शिकलो, पण नारायणमळ्यामध्ये जे शिक्षण घेतलं त्याचा मला जी सुधारी आहे ते आयुष्यभरासाठी पडलेली आहे, आणि नाथ नारायणमळा प्राथमिक विद्या मंदिरमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीचे जे मुलांनी प्रात्यक्षिक केलेले ते अतिशय उत्कृष्ट आहेत, आणि त्याच्या पालकांचाही सहभाग तितकाच मुलाचा आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम या परिषदेने घेतलेला आहे। नमस्कार, मी अन्वित काकड्याची मुलगी आहे। त्याच्यासाठी इयत्ता पहिलीसाठी गणित हा विषय निवडलेला आहे। सर्वप्रथम या शाळेचं व त्यांच्या पहिलीच्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन, कारण त्यांनी गणिताचा अवघड विषय सोप्या पद्धतीने मांडण्यासाठी प्रदर्शनासाठी हा विषय निवडला, आणि वेगवेगळे उपक्रम करून गणिताची मोजणी, गणिताचे पुढचा अंक, मागचा अंक, अंकावले गोळे, तसेच एवढं सुंदर गणित पाठच्या माध्यमातून गणित सोप्या पद्धतीने शिकवून दिलेलं आहे। त्याचबरोबर इयत्ता पहिलीची मुलं असून सुद्धा त्यांचं बोलण्याचं कौशल्य बघून असं वाटते म्हणजे त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करण्याचं काम त्यांच्या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे। त्याचबरोबर म्हणजे मुलांबरोबर शिक्षकांचंही कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे।